नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सँटी व्लॉगर. तर कसं काय, बरं आहात का तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे ठीक आहात. तर मित्रांनो, सकाळचा नाश्ता करत होतो. हे बघा, शेंगाची पोळी. आणि तुम्हाला विश करायचं होतं की मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला. तर चला, आज कुठं तर बाहेर, अजून एक आजचा नवीन दिवस आहे, कुठं तर बाहेर जाऊया, काय तर मौज मस्ती धिंगाणा मस्ती करूया आपण. तर ब्लॉगमध्ये एंड पोतर बनून राहा मित्रांनो, कारण की आपल्याला मराठी व्लॉग वरती न्यायचा आहे. तुम्ही म्हणत असाल की मी इथं काय करतोय. विषय असा आहे की महेश भाऊची गाडी सर्व्हिसिंगला टाकली होती. सध्याला शोरूमचं काम चालू आहे. हे बघा सगळीकडे क्रेटा, हुंडाई आणू का तिथे सर्व्हिस. तर आपल्या भाऊची बी क्रेटाच आहे. अवघा महेश भाऊ तिथं थांबलेला आहे. चला तर मग आतमध्ये जाऊया आपण. अरे बापरे, हे बघा, हे सगळ्याला फेस करावं लागतो. अरे भाऊ, टाइम लागेल का? अल्लाह माफ करे, बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो. मित्रांनो, अजून एक 10-5 मिनिट लागतील म्हणते तुम्ही. आतमध्ये प्रोसेस चालू आहे. मस्त इथं जरा रेस्ट करूया आपण. हे बघू शकता तुम्ही. भेटलं का बघू. चला चल, कुठं तिकडे जायचं. जे ते बघल ते सगळीकडे क्रेटाच आहे की रे. मग क्रेटा शोरूम म्हणलं क्रेटाच असणार ना. काम चालू वाटतं ना शोरूमचं. काम चालू आहे. आपली गाडी कुठे आहे? हे गायचं इथं सर्व्हिसिंग झालेली आहे गाडीची. गाडी खूप चमकवलेली आहे, हे बघू शकता तुम्ही. तर मस्तपैकी आता निघूया आपण इथून. हे बघा, इथं गेट पास घ्यायला लागलेत. अरे रे 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 महेश, कसे वाटते रे सर्व्हिसिंग? चकाचक केलं ना भाऊ. समजा हुंडा शोरूमला काय नाही ना, ओके ना भाऊ शोरूम. आता जरा चालवून बघतो ना गाडी. अजून स्टार्टच केला ना. चला तर मग गाडी काढूया आपण. हे पार्किंगला लावली होती आता सध्याला गाडी. ड्रायव्हर महेश ड्रायव्हर. मित्रांनो, क्रेटाची खासियत एकच आहे की कम्फर्टेबल खूप आहे या गाडीत. तुम्हाला पण माहित असेल, जे क्रेटा लवर आहे ती. ते बघा मागं बूट स्पेस तर खूप मोठा आहे. कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की रोहित स्वतः त्या बूट मागच्या डिक्कीत बसून आलेला होता. महेश, क्रेटा बद्दल 2 शब्द काय बोलू शकतो का तू? गाडी कडक आहे. गाडी मस्त आहे रे, चालवायला कम्फर्टेबल आहे गाडी. अजून काय बोलू शकतो? माझी ड्रीम गाडी होती ना ही. ड्रीम गाडी होती माझी. मला आवडत होती गाडी. आणि गाडीचं फीचर्स मस्त आहेत गाडीचे. फीचर्स भारी आहे गाडीत. सस्पेन्स मस्त आहे गाडीचा. बॉश क्रेटा विषय आहे का? क्रेटाच म्हणते. तर मित्रांनो, हे बघा, एवढी मोठी स्क्रीन आहे आणि मॅन्युअल आहे. शक्यतो आपण मॅन्युअलच यूज करतो, कारण की खूप कम्फर्टेबल बी वाटतो. ऑटोमॅटिक तर काय ते आपल्याला सूटच होत नाही ते. आणि AC कंट्रोल मस्तपैकी. ह्याला हिट बी करू शकता तुम्ही. हे काय, तुम्हाला बाकी सगळं माहीतच आहे. बोलायचं तर काय, तुम्ही यूट्यूबवरती सर्च जर केलं तर तुम्हाला कुठला बी व्हिडिओ भेटू शकतं. आणि सर्च करायच्या अगोदर की सँटी व्लॉगर म्हणून सर्च करा. थोडंफार माहिती मी पण दिलेला आहे. आता आपण आलेलो पेट्रोल पंपावरती. इंडियन ऑइल. महेश, ॲव्हरेज कितीचा आहे? सिटीमध्ये देते ना गाडी 8 ॲव्हरेज. आणि हायवेला देते 15. का काय म्हणतेच? कुठे घ्यायचं काका? कुठे घ्यायची गाडी? ₹10 तिकडं. हां, सोड. फायनली पेट्रोल भरलेला आपण. चला तर मग निघूया आपण इथून. मस्तपैकी जाऊया. चालवतो का भाऊ तू? हा, चालवतो का गाडी? हे बघा, हे भैया गाडी मध्येच लावली ती आणि आता काढायला लागलेत भैया. चला तर काय, मग भैयानं काढली गाडी. तर मित्रांनो, मी आता घेतलेली गाडी मी चालवतो. आणि गाडी चालवायच्या अगोदर सीट बेल्ट ही कंपल्सरी आहे मित्रांनो. आणि वापरावंच लागेल तुम्हाला. आणि असं काय नाही की मला काय गाडी जमत नाही, मी पहिल्यापासूनच चालवतो. चला तर मग. क्रेटा खूप दिवस झाले मित्रांनो, मी कधी चालवली नाही गाडी. आणि या गाडी चालवायचा फीलच वेगळा आहे मित्रांनो.
सगळेच नाही म्हणून नाही, मी पण फॅन आहे या गाडीचा खूपच. आणि सीट बेल्ट मित्रांनो तुम्ही पण कंपल्सरी वापरा, कारण की आता आम्ही जस्ट शोरूम मधनं निघालो होतो म्हणून महेशने का तर लावला नव्हता, इथंच होतं म्हणून, पण हे कंपल्सरी आहे. मी असं ऐकलंय की आपलं मराठी ब्लॉग जे आहे, मराठी पिक्चर म्हणा, ब्लॉग म्हणा, व्हिडिओ म्हणा, काही का नसू द्या, त्या गोष्टीला सपोर्ट करत नाही ती. तर बघू खरंच सपोर्ट भेटतोय का नाही आपल्याला. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जेवढं होईल तेवढं मला सपोर्ट करायचा प्रयत्न करा. तुम्हाला हसवायचा बी प्रयत्न करतोय मी खूप. आणलं हे बघा, महेशने कोल्ड्रिंक आणले. ड्रिंक लाडू खाणार आहे का तू? जेवलो ना रे. हो, भावाला थोडेसे काम पण असते ती. हे का अक्का खाऊ का मी असं? हा. खाली सांडून फक्त आताच गाडी क्लीन कर. प्रत्येक गाडीवाल्याची हेच असते, सगळ्याचं मत एकच, आत्ताच गाडी तुटल्या भावा घाण करू नको. तुमच्यात बी असं कोण असेल तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. पण गाडी चालवून खूप मजा आलेली आहे मला. तर हे बघा आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. तर महेश काय म्हणतो माझी ड्रायव्हिंग बघून? ड्रायव्हर माणूस आहे तू, आणि कसं झाली विचार तुम्हाला? दररोज माझ्यापेक्षा जास्त गाड्या चालवतो तू. तर कामच रोजचं हे आहे, मी गाडीच चालवतो मित्रांनो. बघा मित्रांनो, मला फोन भेटली. ए थांब रे, कुठे चालली? थांब थांब, ह्यात बोलून जा. नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, तुझं नाव? माझे नाव स्वराज. कितवीला आहे तू? दुसरी. काय हातात काय? घोडी. हा गोल्या. का? आचार्य माऊ. इकडे इकडे. भावा काय म्हणतो? काय ना बाबा, जाऊन जेवतो. सकाळ एडिटिंग मुळे जेवण सुद्धा. सकाळपासून कुठं होता तू? दिसला नाही मला. हॉटेलवर जातो आपले 51 ला. हा, तिथं भाऊचा कॉन्ट्रॅक्ट आहे ना, सिनेमॅटिक, ओजी सिनेमॅटिक. फॉलोअर्स वगैरे तुझी आयडी दाखव. गरीब. हे बघा मित्रांनो, ओमची आयडी बघा तुम्ही, ओजी सिनेमॅटिक. आयडी क्वालिटी पण बघा भाऊ. कर बंद कर, कॉपीराइट येईल मला, कॉपीराइट येईल. सॉरी. कॉपीराइट क्लेम येते म्हणून मी जास्त करून सॉंगचा यूज करत नाही. ब्लॉग अर्जंट मध्ये मला बोलवलं आणि स्वतः जेवत बसला इथं. हे बघा ओमची उंडी मला ते उघड दिलेली आहे. लाज वाटते तुला? मकर संक्रांतीचा किती सुंदर असं सजवलेला आहे इथे. बाजारला जाऊ ना, बुधवार बाजार. मम्मीने काम सांगितलं जरा, आपण चाललो बाजारला. हे बघा आमच्या गावचं बाजार. आता सध्याला तर आमचं टार्गेट आहे फक्त ज्वारी घ्यायचं आहे आता आम्हाला जाऊन. मावशी म्हणजे पुढे बघा. सॉरी, कॅमेऱ्याकडे बघायच्या नादात मी मावशीला पण बघितलो नाही. एवढ्या पब्लिक मध्ये ओरडून बोलायची माझी हिंमत होत नाही मित्रांनो, तर तरी पण मी बोलायची कोशिश करतो. अरे ओम्या 100%. बघा खाऊचं दुकान. ज्वारीच्या दुकानावर आलेलो आहो. पण ज्वारीच नाही भावा, ज्वारीच नाही. ज्वारीच नाही का? बघा फायनली आम्हाला ज्वारी भेटलेली आहे. हे बघा, ह्यात थोडीशी क्वालिटी कमी आहे आणि ह्यात थोडीशी क्वालिटी जास्त आहे. इथं गहू पण आहे. 290 रुपये पाहिली. ज्वारी फायनली घेऊन टाकली आपण. मामाला पैसे दे. मामा किती झाले? 290. करताय काय? व्हिडिओ बनवतो युट्यूबला मी. कशाला? युट्यूब काय मग? असं युट्यूबला असं रॅन्डम लोकांची व्हिडिओ टाकत असतो मी. दिवसभरात काय काय करतो ते व्हिडिओ बनवून टाकत असतो. मावशी बघा लागले तिकडून. मामानं फायनली गाडी आपण 12 घेतले. 12 म्हणजे 1 डझन. आपण आपल्याला जे पाहिजे घेतलेलं आहे. आता जाऊ आपण डायरेक्ट ज्यूस पिला तो मोसंबी काय. वाहन असं काम करावं लागते, घरात एंट्री नाही आपल्याला. इथं बाजार वगैरे झालेला आमचा पूर्ण. तर आता आम्ही निघालो घरी. तर ओमला सोडलेला आहे घरी. टाटा. तर बाय बाय मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.